नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या YouTube चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ मेंटर एंड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा YouTubeचा थंबनेल बघून किंवा ही स्लाईड बघून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल, की हा व्हिडिओ आज कोणत्या विषयावर असणार आहे. बट एक 4-5 दिवसापूर्वी जर बघितलं, तर ज्यावेळेस आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठची जी काही आपली प्रकल्पग्रस्त जे काही लोक आहेत, त्यांच्यासाठी जी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाली, त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये जे-आर-ए म्हणजे काय? एस-आर-ए म्हणजे काय? त्याचबरोबर ॲग्रीकल्चर असिस्टंट म्हणजे काय विद्यापीठ लेव्हलला आणि त्यांचे एक रोल काय आहे, पात्रता वगैरे काय आहे, प्रमोशन वगैरे कसं होतं, पेमेंट वगैरे किती असणार ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी डिस्कस केल्या होत्या. तर विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार आज आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे. तो म्हणजे ही जी काही आपली रेग्युलर कृषी विद्यापीठची पदभरती आहे, ही कोण घेणार आहे? ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जी काही आपली कृषी विद्यापीठची रेग्युलर भरती आहे, त्याची एक रिसेंट अपडेट मी तुम्हाला देणार आहे. हे जे मेन टॉपिक आहे, त्याच्यामध्ये रिसेंट अपडेट, या रिसेंट अपडेट मी तुम्हाला सुरुवातीला देईल आणि याच्यामध्ये एक रेफरन्स मी या ठिकाणी जोडलेला आहे. ठीक आहे. तर या फोटोग्राफमध्ये बघा मान्य श्री डॉक्टर नितीन दानवले सर आहेत, जे की सध्या स्थितीला कुलसचिव आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे. ज्यावेळेस मी आणि माझे सहकारी ज्यावेळेस सरांना जाऊन भेटलो, तर रेग्युलर कृषी विद्यापीठ भरतीबद्दल बोलताना सरांनी असं सांगितलं, जी काही आपली कृषी विद्यापीठ भरती असेल, त्याच्यामध्ये बघा जे-आर-ए असेल, एस-आर-ए वगैरे असेल, ॲग्रीकल्चर असिस्टंट असेल आणि इतर पदं वगैरे असतील. यांच्यासाठी लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट आपली येते. ती म्हणजे येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपली ॲडव्हर्टाइजमेंट येईल. ठीक आहे, असं सरांनी सांगितलं. त्याचबरोबर बघा इतर विद्यापीठच्या जे काही ॲडव्हर्टाइजमेंट असेल, जसं की अकोला असेल, दापोली असेल, परभणी असेल, यांच्या सुद्धा जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यांच्या सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे लवकरच येतील, असं सुद्धा सरांनी सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त बघा जी काही आपली पदभरती असणार आहे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या जागा असतील, असं सुद्धा सरांनी सांगितलं रेग्युलर पदभरतीमध्ये. 31/12/2024 ला जी काही आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची प्रकल्पग्रस्तांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट भेटली. त्याच्यामध्ये ज्या काही 300-350 जागा त्यामध्ये भरल्या जातील, असं सुद्धा सरांनी सांगितलं. ठीक आहे. आणि रेग्युलर जी काही आपली भरती असणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा भरपूर साऱ्या जागा अवेलेबल आहेत. सरांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हा एक मेसेज होता सरांनी दिलाय, की आपण जी काही आपली प्रिपरेशन आहे, ती तुम्ही स्टार्ट करून द्यायला काही हरकत नाही. कारण की आपली जी एक्झामिनेशन आहे, ती लवकरच होणार आहे. आता बघा दुसरा एक फोटोग्राफ बघा. या ठिकाणी मान्य श्री डॉक्टर एम.आर. पाटील सर आहेत. जे की एम.पी.के. राहुरीचे प्रोफेसर आहेत. सरांनी आपल्या अकॅडमीला एक सदिच्छा भेट दिली होती. तर त्या दरम्यान ज्यावेळेस चर्चा झाली, त्याच्यामध्ये इतर चर्चा आणि आपली कृषी विद्यापीठ भरतीबद्दलची जी काही चर्चा असेल, त्यामध्ये सुद्धा सरांनी असं सांगितलं, की विद्यापीठमध्ये सध्या स्थितीला फक्त 35% ते 40% लोक अवेलेबल आहेत. आणि हे 35% ते 40% लोक हे जे काही पूर्ण आपला 100% जे काही वर्क आहे, सगळे हे 30-40% लोक आपले करत आहे. त्याच्यामुळे एक आता अशी सिच्युएशन आलेली आहे, की विद्यापीठ भरती करणं गरजेचंच आहे आणि यासाठी बघा सगळेच विद्यापीठ अनुकूल आहेत. म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असेल, दापोली असेल, परभणी असेल, अकोला असेल, सगळे पॉझिटिव्ह आहेत पदभरती करता आणि सगळे जोरदार प्रयत्न वगैरे करत आहेत. त्याच्यामुळे आता आपली ॲडव्हर्टाइजमेंट येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सरांनी सुद्धा तेच मेसेज आपल्याला दिले, की आपली विद्यापीठ पदभरती जी आहे, ती आपली रेग्युलर लवकरच होणार आहे. ठीक आहे. तर सरांनी हे पण सांगितलं, की जे काही विद्यार्थी वगैरे असतील तुमच्या अकॅडमीचे वगैरे त्यांना प्रिपरेशन वगैरे स्टार्ट करून द्यायला सांगा. कारण की आता आपली विद्यापीठ भरती येणारच आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. आता पहिली गोष्ट जी काही अपडेट होती ती अपडेट मी तुम्हाला दिली. आता या ठिकाणी दुसरा जो काही आपला मुद्दा होता तो म्हणजे एक्झाम कोण घेईल? हा आपला मुद्दा होणार. सध्या स्थितीला विद्यापीठ पद भरतीसाठी 3 ऑप्शन आहेत. हे 3 ऑप्शन आहेत. याच्यामध्ये एक टी-सी-एस आहे, एक आय-बी-पी-एस आहे आणि एक विद्यापीठ. ठीक आहे. म्हणजे कृषी विद्यापीठ. म्हणजे विद्यापीठ लेव्हललाच एक्झाम वगैरे आपली होईल का? आता जर आपण 31/12 ला जी काही प्रोजेक्ट अफेक्टेडची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट पडली, ह्याच्यामध्ये ही कृषी विद्यापीठ लेव्हललाच ही एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे. तर आता विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, की एक्झाम कोण घेणार आपली जी काही रेग्युलर पद भरती असणार आहे. कारण की विद्यार्थ्यांचे भरपूर सारे प्रश्न येतात त्याच्यात. सर की टी-सी-एस प्रमाणे अभ्यास करू की आय-बी-पी-एस प्रमाणे करू? की कृषी विद्यापीठ त्या लेव्हलला आपण अभ्यास केला पाहिजे. तर आता जनरली जर बघितलं तर प्रोजेक्ट अफेक्टेडची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ती आपण कृषी विद्यापीठ लेव्हललाच ती एक्झामिनेशन होणार आहे. बट या ठिकाणी जी काही रेग्युलर पद भरती असणार आहे, ती रेग्युलर पद भरती ही टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस प्रमाणे होईल, ही मॅक्सिमम याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, एक थोडंसं लॉजिक जरी आपण लावलं, तर ही टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस प्रमाणे रेग्युलर पदभरती का होईल? बघा, आता पहिली गोष्ट कृषी विद्यापीठ लेव्हलला प्रोजेक्ट अफेक्टेड कॅन्डिडेटसाठी भरती होणार आहे. का? कारण की या ठिकाणी जवळपास 787 या ठिकाणी जागा आहेत आणि जे काही इलिजिबल कॅन्डिडेट असतील, ठीक आहे, त्या ठिकाणी मॅक्सिमम किती कॅन्डिडेट असतील? त्या ठिकाणी जवळपास 500 कॅन्डिडेट असू शकतात.
किंवा 1000 जरी कॅन्डिडेट आपण पकडले या प्रोजेक्ट अफेक्टेड यासाठी 1000 जरी कॅन्डिडेट धरले तरी विद्यापीठ लेवलला यांची अरेंजमेंट करणं थोडंसं इझी जाईल. ठीक आहे. बट रेग्युलर पद भरती करता आयबीपीएस आणि टीसीएस हेच दोन पर्याय अवेलेबल असू शकतात. का? कारण की रेग्युलर पद भरती जी आहे, रेग्युलर पद भरतीला जवळपास तुमचे 50,000 पर्यंत काय असू शकतात, विद्यार्थी असू शकतात. मग विद्यापीठ लेव्हलला एवढ्या सगळ्या लोकांची एक्झाम घ्यायचं थोडंसं इम्पॉसिबल होईल. त्याच्यामुळं टीसीएस प्रमाणे किंवा आयबीपीएस प्रमाणे ही एक्झामिनेशन आपली होण्याचे जास्त चान्सेस आहे. आता याच्यामध्ये बघा, एक 6 महिन्यापूर्वी, 5-6 महिन्यापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीतले जे काही पीएचडीचे विद्यार्थी असतील, एमएससीचे विद्यार्थी असतील, यांनी एक आंदोलन केलं होतं. ठीक आहे. तर त्या दरम्यान त्यामध्ये कुलगुरू साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटलो, तर त्या कुलगुरू साहेबांनी सुद्धा हेच सांगितलं होतं, की महात्मा फुले कृषी विद्यापीठची जी काही भरती आहे, ती टीसीएस कडे आपण दिलेली आहे. टीसीएस कडे आणि अकोला विद्यापीठ वगैरे आहे, त्यांनी आयबीपीएस कडे दिलेली आहे. ठीक आहे. आता टीसीएस प्रमाणे अजून परभणीचे सुद्धा एक्झामिनेशन होण्याचे चान्सेस आहेत, असं सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आता त्याच्यावर भरपूर कालावधी झाला, भरपूर मीटिंग्स वगैरे झाला, मध्ये इलेक्शनचा पिरियड वगैरे होऊन गेला, त्याच्यामुळे थोडासा पॉज त्याला भेटला होता. आता नव्यानं त्याच्यावर मीटिंग्स वगैरे सगळे सुरू झाल्यात. आता रिसेंटली काही चेंजेस वगैरे त्याच्यामध्ये झालेत का? ह्या सध्या स्थितीला आपल्याला माहित नाही. बट एक मागला जर डाटा घेतला आपण तर टीसीएस प्रमाणे ही एक्झाम होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. आता दुसरी गोष्ट बघा, कारण की मी तुम्हाला त्याच्यामधले लॉजिक पण सांगितलं. ठीक आहे. लॉजिक पण सांगितलं, की हे एक्झामिनेशन कोण घेऊ शकतं आणि कशावरून? तर 40-50 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी बसणार आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आयबीपीएस किंवा टीसीएस हा पॅटर्न त्या ठिकाणी आपल्याला एक्झामला असू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, जे काही आपले रेग्युलर कृषी विद्यापीठ भरती आहे त्याकरता महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थी असतील, परभणीचे विद्यार्थी असेल, दापोलीचे विद्यार्थी असेल, अकोल्याचे विद्यार्थी असतील आणि इतर लोक असतील, सगळ्यांनी खूप प्रयत्न या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी केले होते. आणि 5 महिन्यापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला प्रत्युत्तर देताना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे जे काही कुलगुरू आहेत, माननीय श्री डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांनी प्रत्युत्तर देताना हे सांगितलं होतं, जी काही आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे ती आपण टीसीएस कडे दिलेली आहे. त्याचबरोबर अकोल्याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आपण आयबीपीएस कडे दिलेली आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर परभणीची सुद्धा एक्झामिनेशन वगैरे आहे ती सुद्धा टीसीएस प्रमाणे घ्यायचा विचार वगैरे चालू आहे. हे सरांनी आपल्याला 5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस वगैरे होऊ शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, एक लॉजिक आपण लावतोय. आपली एक्झामिनेशन कोण घेणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं. तर या ठिकाणी बघा, 50,000 परत एकदा सांगतो, 50,000 विद्यार्थ्यांची जवळपास एक्झामिनेशन घ्यायची म्हटलं तर टीसीएस आणि आयबीपीएस, ठीक आहे, हे दोन पर्याय आपल्याला असू शकतात. ठीक आहे. आता कृषी विद्यापीठ लेव्हलला जी काय आपली प्रकल्पग्रस्तांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघितली एमपीक्यू राहुरीची, ते विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आहेत. ठीक आहे. म्हणजे जवळपास 1000, मॅक्झिमम 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी बसतील. ठीक आहे. तर 1000 विद्यार्थ्यांचं जे काही मॅनेजमेंट आहे ते कृषी विद्यापीठ लेव्हलला होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या एवढ्या मोठ्या स्केलला एक्झामिनेशन घ्यायची म्हटलं तर टीसीएस किंवा आयबीपीएस यापैकी 2 पर्याय आपल्याकडे अवेलेबल असू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, विद्यार्थ्यांनी जो काही मोर्चा काढला होता त्यामध्ये हा त्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, दुसरी एक लिंक मी या ठिकाणी टाकली. जे काय आपला आजचा व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी ही लिंक टाकतो. मान्य कुलगुरू साहेब आहेत, त्यांनी स्वतः आपल्याला सांगितलं होतं की टीसीएस प्रमाणे ही एक्झामिनेशन आपली होणार आहे. तर हा सुद्धा तुम्ही व्हिडिओ, एक 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे, हा तुम्ही बघून घ्या. लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे, ठीक आहे, हा तुम्ही बघून घ्या. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितल्या. यामध्ये आपली एक्झामिनेशन कोण घेणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी काही भरती आहे त्याबद्दलची अपडेट आपण बघितली. ठीक आहे. तर आपली एक्झामिनेशन लवकरच येईल असं म्हणायला काही हरकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे एक थोडंसं स्पीडनं चांगलं याच्यावर काम चालू आहे असं पण म्हणायला काही हरकत नाही. कारण की एक कालचीच अपडेट अशी पण आहे
की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमधली जे काही ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगची स्ट्रीम आहे, त्या ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग स्ट्रीमची सुद्धा एक मीटिंग झाली. म्हणजे त्यांच्या अंडर येणारे जे काही जे-आर-ए असतील, एस-आर-ए असतील, ॲग्रीकल्चर असिस्टंट असतील, वेगवेगळे टेक्निशियन वगैरे असतील, एक त्यांची पद भरती करता विद्यापीठ लेव्हलला म्हणजे ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग स्ट्रीमची त्या ठिकाणी मीटिंग वगैरे झालेली आहे. ती पण पद भरती संदर्भातच होता. अशा रीतीने विद्यापीठ वगैरे असतील किंवा एक स्ट्रीम वाईज असेल, जसं की ॲग्रीकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग असेल, फूड टेक्नॉलॉजी वगैरे असेल, ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी वगैरे असेल, या स्ट्रीम वाईज सुद्धा मीटिंग्स वगैरे त्या ठिकाणी होते. कृषी विद्यापीठची जी काही भरती आहे त्या संदर्भात. ठीक आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच तुमचे जे काही डाउट्स असतील, आता विद्यार्थी वगैरे भरपूर कॉल मेसेज वगैरे करत होते, की सर एक्झामिनेशन वगैरे कोण घेणार आहे? त्याबद्दलची सारखी विचारणा वगैरे होती. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे आता सिलेबस काय असणार आहे? कोणते रेफरन्स बुक्स वगैरे वाचायचे याबद्दल सुद्धा विद्यार्थी विचारणा वगैरे भरपूर करत आहेत. त्यासाठी सुद्धा वेगळे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर एक दुसरं एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे विद्यार्थी सारखे विचारतात, की सर म्हणजे कृषीसेवकची एक्झामिनेशन झाली, ग्रामसेवकची एक्झामिनेशन झाली, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काही सुंदाचं बुक्स असतील, व्हॅल्यूम फर्स्ट असेल, सेकंड असेल, ईगल वगैरे असेल, हे बुक्स माझे पाठ आहेत, तरी पण माझा रिझल्ट येत नाही. मग कोणती मी रेफरन्स बुक वाचायला पाहिजे किंवा माझी काय चुकी होती? तर त्याबद्दल भरपूर असे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करत असतात, विचारत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कृषीसेवक आणि ग्रामसेवक हे एक्झामिनेशन थोड्याशा वेगळ्या झाल्या आणि कृषी विद्यापीठ लेव्हल ठीक आहे. म्हणजे एक्झामिनेशन मध्ये काय डिफरन्स असू शकतो ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर कट तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल. म्हणजे याच्यामध्ये पण कृषी विद्यापीठ मध्ये पण तुम्ही बघितलं तर असिस्टंट आहे, जे-आर-ए आहे, एस-आर-ए वगैरे आहेत. लेव्हल काय असू शकते यांची? म्हणजे टेक्निकल पार्ट असेल किंवा नॉन टेक्निकल पार्ट असेल, जसं की त्याच्यामध्ये इंग्लिश असेल, मराठी असेल, त्याचबरोबर जीएसचा पार्ट असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ठीक आहे. ह्याची एक लेव्हल काय असू शकते या तिन्ही पण पोस्टसाठी. त्याचबरोबर टेक्निकल पार्ट आहे. त्याच्यामध्ये मग ॲग्रीकल्चर असेल किंवा पर्टिक्युलर सब्जेक्ट असेल, तर त्यांच्यामध्ये लेव्हल काय असू शकते? म्हणजे तिन्ही पेपरसाठी किंवा तिन्ही एक्झामिनेशनसाठी एकच लेव्हल असणार आहे का? त्या सुद्धा गोष्टीवर आपण डिटेल चर्चा करणार आहोत. आणि बघा एक एक्झाम लेव्हल, एक एक्झाम जर लेव्हल आपण बघितली, तर याची थोडीशी कृषी सेवेपेक्षा थोडीशी ॲडव्हान्स लेव्हल या ठिकाणी असू शकते. त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास सुद्धा एक वेल स्ट्रॅटेजी डेव्हलप करूनच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. कारण की पुस्तक वगैरे सगळ्यांचे पार्ट असतात. आता एक्झामिनेशन लेव्हलमध्ये आपण त्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे. बघा जनरली जे काही क्वेश्चन असतात, ईझी टाइपचे क्वेश्चन प्रत्येक पुस्तकामधून पडत असतात. म्हणजे एखादं पुस्तक असतं, आपण एक्झाम दिल्यानंतर चर्चा करतो, की ह्या पुस्तकामधून आलं, त्या पुस्तकामधून आलं. बघा जे म्हणजे आपण मार्केटमध्ये जे काही पुस्तक अवेलेबल आहेत, जसं की व्हॉल्यूम फर्स्ट असेल, सेकंड असेल किंवा ईगल वगैरे असेल, सुंदा वगैरे सारखे बुक असतील, त्याचबरोबर टॉपर्स बुक्स वगैरे असेल. 100% कोणत्याच एका पुस्तकामधून क्वेश्चन वगैरे येत नाही. ठीक आहे. प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये जवळपास हार्ड, मीडियम आणि ईझी टाइपचे क्वेश्चन वगैरे असतात. ठीक आहे. मग त्याच्यामधून ईझी टाइपचे क्वेश्चन वगैरे जे आहेत, ते जवळपास सगळ्याच बुक्समध्ये कव्हर होत असतात आणि आपल्याला काय वाटतं, की त्याच बुक्समधून सगळं आलं. तर तसं नाहीये. जर तुम्हाला चांगला रिझल्ट या ठिकाणी पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगली स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागणार आहे. पहिली एक्झाम काय आहे? ठीक आहे. रिक्वायरमेंट काय आहे एक्झामिनेशनची ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तरच तुम्ही रिझल्टच्या एकदम जवळ जाल आणि तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. सगळे स्ट्रॅटेजी फॉलो केल्या तर. आधी सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक डायरेक्ट वाचण्यापेक्षा आधी एक्झाम काय? मला तयारी कशाची करायची? मग एक पूर्ण स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. ठीक आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि तसा जर अभ्यास केला, तर तुम्हाला सिलेक्शन पासून कोणीही रोखू शकत नाही. ठीक आहे. अशाच प्रकारे एक पूर्ण वेल स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे आपण बॅच सुद्धा कृषी विद्यापीठ पदभरतीची घेऊन येते. भरपूर सारे विद्यार्थी विचारणा वगैरे करत आहे, की सर बॅच कधी, बॅच कधी? तर बॅचची सुद्धा लवकरच तुम्हाला अपडेट मी देईलच. ठीक आहे. तर त्यासाठी जो काही आपला चॅनल आहे, त्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बॅच बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन वगैरे असेल डिटेलमध्ये, त्यासाठी हा जो काही नंबर दिलाय 8329 08 57 84 या नंबरवर तुम्ही कॉल करा. ठीक आहे. थँक यू. थँक यू सो मच.